नमस्कार सर्वांना. मी अंकुश पडक, नर्सिंग ऑफिसर. आज खूप महत्त्वाचा मुद्दा घेऊन आलेलो आहे. पर्यवेक्षाधीन कालावधी म्हणजेच प्रोबेशन पिरियड. नर्सिंग संवर्गातील सर्व कॅडर पदांना लादलेल्या 2021 पासून चालू केलेल्या पर्यवेक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याकरिता एक्झाम, त्याचे नियम व तोटे आपण सर्व जाणून घेऊया. तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, 27 फेब्रुवारी 2021 रोजी माननीय प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने एक अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये काही नियम व अटी लागू करण्यात आलेल्या आहे. तर या अधिसूचनेप्रमाणे काही नियम म्हणजेच काही डेफिनेशन्स सांगितले गेलेले आहे. परंतु आपल्याला मूळ मुद्दा क्रमांक 14 यावरतीच हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. तर जाणून घेऊया आपण मुद्दा क्रमांक नेमका आहे काय. तर बघा मित्रांनो, मुद्दा क्रमांक 14 काय म्हणतोय, नियम 4, 6, 7, 8 व 10 मध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर सरळ सेवेने नियुक्त केलेली व्यक्ती 1 वर्षाच्या कालावधीसाठी परीक्षेवर असेल. परीक्षा कालावधी जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत वाढवता येईल. सदर पदावर नियुक्ती केलेल्या व्यक्तीने परीक्षाधीन कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण करणे आवश्यक असेल. परीक्षाधीन कालावधी पूर्ण होण्यासाठी 60 गुण रुग्णसेवेसाठी व 40 गुण लेखी परीक्षेसाठी यास समावेश असणारी एक जिल्हा रुग्णालयाने घेतलेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल. जर तिने ती पूर्ण न केली किंवा योग्य न आढळून आल्यास तो ती त्यांची सेवा समाप्त करण्यास पात्र ठरेल. व 4, 6, 7, 8, 10 यामध्ये नमूद केलेल्या पदांपैकी कोणत्याही पदावर सरळ सेवेने नियुक्त केलेल्या व्यक्ती परीक्षाधीन कालावधी जिल्हा रुग्णालयात 6 महिने रुग्णसेवा पूर्ण करणे बंधनकारक राहील. तर जाणून घेऊया नेमके 4, 6, 7, 8 या नियमांमध्ये कोणकोणते पद येतात. एक, पाठ्यनिर्देशिका पाठ्यनिर्देशक. 2, सार्वजनिक आरोग्य परिचारिका परिचारक. 3, मनोरुग्ण परिचारिका परिचारक. 8, बालरोग तज्ञ परिचारिका व 10 नंबर म्हणजे 5वं पद अधिपरिचारिका अधिपरिचारक. या 5 पदे यांना ह्या अधिसूचनेप्रमाणे त्यांचा परीक्षाधीन कालावधी प्रोबेशन पिरियड कंप्लीट करण्यासाठी 60 मार्क रुग्णसेवेसाठी व 40 मार्क्स लेखी परीक्षा देऊन ती परीक्षा पूर्णपणे पास झाल्यानंतर त्यांना त्यांचा परीक्षाधीन कालावधी पूर्ण करण्यात येईल, असे या अधिसूचनेचा अर्थ आहे. तर हे प्रधान सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने दिनांक फेब्रुवारी 2021 रोजी निर्गमित झालेले आहे. या अधिसूचनेवर आधारित अवर सचिव व संचालक आरोग्य सेवा यांनी 23 ऑक्टोबर 2023 रोजी अंमलबजावणी करण्यासाठी पत्र काढलेले आहे. तर अर्चना वलझाडे मॅडम अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने हे पत्र आहे. तर त्यांनी सांगितलेले आहे, मुद्दा 2/2021 रोजीचा अधिनियमातील अधिसूचनेतील मुद्दा क्रमांक 14, 4, 6, 7, 8, 10 मध्ये नमूद पदांना परीक्षाधीन कालावधी पूर्ण होण्यासाठी विभागीय परीक्षेची प्रत्येक विषयास गुणांकन पद्धतीने निश्चित करण्यात येत आहे. ह्या पत्रानुसार आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्याकडे या परीक्षेचे एकत्रितपणे नियोजन करण्याचे सांगितलेले आहे. यामध्ये म्हटलेलं आहे की 27/2/2021 नंतर सरळ सेवेने रुजू झालेले हे जे पद आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या माहिती वेळोवेळी आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्याकडे सादर करण्यात यावे.
आणि परीक्षा दिन कालावधी पूर्ण होईपर्यंत विनंती बदल्याचा विचार सुद्धा करण्यात येऊ नये. आणि ही परीक्षा पूर्ण होण्याकरिता रुग्ण सेवा व लेखी परीक्षा या दोन्हीमध्ये 50% गुण म्हणजेच 60 पैकी 30 व 40 पैकी 20 पडणे गरजेचे आहे. या पत्राच्या आधारे लगेचच आरोग्य सेवा आयुक्तालय उपसंचालक शुश्रूषा यांच्या सहीने एक पत्र निर्गमित करण्यात आले. त्यामध्ये असे आहे की 27/2/2021 नंतर जे पण नियुक्त झालेले कर्मचारी आहे त्यांची माहिती 15/1/2024 पूर्वी आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्याकडे आयुक्तालयास माहिती सादर करण्यात यावी. आणि ती परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच परीक्षा दिन कालावधी समाप्त करण्याबाबतचा प्रस्ताव करण्यात यावा, असे सर्व उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे सर्व यांना हे पत्र काढण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने लगेचच सर्व उपसंचालक यांनी मंडळनिहाय पात्र उमेदवारांची यादी तयार करून संबंधित कार्यालयात तयार करून पाठवण्यात आलेली होती. परंतु अजूनपर्यंत परीक्षा घेण्यात आलेली नाही. त्यानंतरच प्रोबेशन टर्मिनेशन म्हणून लगेच ह्या पत्रानुसार ज्या काही संवर्गांना प्रोबेशन कंप्लिशन देण्यात आलेलं होतं, तसं नागपूर मंडळाने त्यांच्या अधीनस्थ दिलेल्या परीक्षा दिन कालावधी पूर्ण असलेले यांचे जे काही प्रोबेशनसाठी कंप्लिशनसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते ते त्यांचे उत्तर दिलेलं आहे की 27/2/2021 नंतर सरळ सेवेने रुजू झालेल्या यांचा परीक्षा दिन कालावधी समाप्तीबाबत यापूर्वी प्रस्ताव निर्गमित आदेशाचे अनुषंगाने सदर सर्व पदी परिचारिकांना अधिसूचनेत नमूद असल्यानुसार परीक्षा दिन कालावधी पूर्ण होण्यासाठी संदर्भीय शासन पत्र 2 नुसार करण्यात येणार आहे. पत्र क्रमांक 23/10/2023 जे की हे या पत्रानुसार ज्यांना कोणाला परीक्षा दिन कालावधीचे समाप्तीचे पत्र दिलेले असेल किंवा ज्यांचे प्रस्ताव आलेले असेल त्यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे. परंतु एक सकारात्मक माहिती आहे की 6/8/2025 रोजी अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने आयुक्त मुंबई संचालक व उपसंचालक या सर्वांना एक मुद्दा क्रमांक बाबतच एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये काय म्हणलेलं आहे ते बघूया. उपरोक्त विषयांवरील संदर्भीय पत्रानुसार आपणास कळवण्यात येते की शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग 2020 कार्यासन 9/9/2021 मधील तरतुदीनुसार 21/2/2019 रोजी रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात देण्यात आली होती. त्यावेळी अस्तित्वात असलेले सेवा प्रवेश नियम सदर पद भरती करता लागू राहतील. त्यानुसार उचित कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. तर हे संदर्भीय पत्राचे उत्तर दिलेले आहे जे की 16/1/2025 यांनी हे त्यांना पत्र केलेले होते. त्याचे हे उत्तर त्यांनी दिलेलं आहे. नेमका हे पत्र माझ्याकडे उपलब्ध नाही आहे त्यामुळे परंतु या पत्राच्या ड्राफ्टिंगनुसार असे कळते की 21/2/2019 रोजी निर्गमित झालेली जाहिरात म्हणजेच आपण ती जाहिरात बघूया 21/2/2019 रोजीची. 21/2/2019 ही ठाणे मंडळाची DHS एक्झामची जाहिरात आहे जे की 2019 मध्ये हे फॉर्म भरण्यात आलेले होते. 10/3/2019 रात्री
वाजेपर्यंत हे फॉर्म मागवण्यात आलेले होते. त्याची की एक्झाम ही 2 वर्षानंतर म्हणजेच 28 फेब्रुवारी 2021 रोजी घेण्यात आली होती. तरी अधिसूचना 28/2/2021च्या मुद्दा क्रमांक 14 प्रमाणे या जाहिरातीमध्ये तशी कुठेही अटी दिसून येत नाही. नाशिकची जाहिरात ही सुद्धा 28/3/2019 वाजेपर्यंत 2019 रात्रीपर्यंत फॉर्म भरून घेतलेले होते. यामध्ये सुद्धा तशा काही अटी नाही. हे 24/2/2019 रोजीची जाहिरात आहे. तर या अद्यापपर्यंत ह्या पत्राचा सुद्धा काही उत्तर आलेलं नाही किंवा तसे काही कार्यवाही होताना दिसत नाहीये. या विलंबनामुळे सर्व कर्मचाऱ्यांना खूप गोष्टींच्या अडचणींसाठी सामोरे जावे लागत आहे. जसे की वेतनवाढ, आंतरमंडळ बदली न होणे, इन सर्व्हिस एज्युकेशन किंवा अजून नोकरीमध्ये अस्थिरता असल्यामुळे मानसिक ताणतणाव या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. खूप कर्मचारी दुसऱ्या मंडळामध्ये काम करत असल्यामुळे झाले 5 वर्षापासून त्यांच्या विनंती बदल्या आंतरमंडळ होणे शक्य नसल्यामुळे या परीक्षाधीन पूर्ण कालावधी नसल्यामुळे त्यांची बदली होणे शक्य नाही. तरी आपणाला काय वाटतंय की ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी किंवा ही मुद्दा क्रमांक 14 ही अटच रद्द करण्यात यावी? तुम्हाला काय वाटतंय? आपलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर थँक्यू मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावरती बनवायचा हे नक्की सुचवा. थँक्यू सो मच.